हाय गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? तर आज मी बनवणार आहे भेंडी. तर चला आपण बघूया कशी बनते. लेट्स गो. तर चला आपण आता स्टार्ट करू बनवायला. आणि पाठीमागचा पसारा जरा अवॉइड करा, कारण की घरात कपाट नसल्यामुळे असा पसारा असतो, कपडे सुकत नाही, म्हणून इकडे तिकडे लावावं लागतं. तर चलो बघूया आता. तर आता आपण गॅस चालू करून कढई ठेवू. ही आपली कढई आहे. कढई ठेवू आणि इथे आपण भेंडी कापून घेतलेली आहे. ही थोडी आपण फ्राय करूया. फ्राय करून झाली की मग भेंडीची भाजी. कधीही लक्षात ठेवा, एकदा कधी पण जर तुम्ही कधीही भेंडीची भाजी बनवली तर नेहमी तिला पहिलं गरम फ्राय करा, म्हणजे ती चिकट नाही लागत. कधी पण आपण भेंडीची भाजी बनवली ना की पहिले फ्राय करायची आणि मग भेंडीची भाजी बनवायची. तर मी आज तुम्हाला दाखवते कशी बनवते. मी कशी बनवते हे तुम्हाला दाखवते. चला. तर आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत भेंडी. ही आपण भेंडी टाकलेली आहे. एक मिनटं मी जरा तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण भेंडीची भाजी टाकली आहे. आता आपण हिला हलवून जेणेकरून भेंडीची भाजी चिकटपणा निघून जाईल सगळं. त्यामुळे आपण आधी भेंडी फ्राय करूया. पाहिजे तर थोडं तेल टाकूया आपण, थोडंसं नॉर्मल, जास्त नाही टाकायचं, थोडंसं. त्याच्याने काय जरा त्याला चिपकणार अशी भाजून घ्यायला. तर भाजी आपण फ्राय करूच तवर कांदा टमाटर कापायला घेऊया. घेतले टमाटर, कांदा आणि मिरची. बरेच लोक भेंडीमध्ये टमाटर टाकतात का नाही मला नाही माहीत, पण मी टाकते, कारण की मी माझ्या मम्मीच्या घरी होते ना तेव्हा माझी मम्मी अशीच टमाटर टाकून बनवायची, खूप छान व्हायची. तर मी पण मम्मीसारखीच बनवते टमाटर टाकून. तर आता मी हे कट करणार, मग आपण भेटूया हे कट केल्यानंतर. तर आता मी कांदा, टमाटर आणि मिरच्या कापलेल्या आहेत. आता आपण स्टार्ट करू भाजी बनवायला. आणि ते आपली भाजी पण रेडी आहे. 1 मिनिट दाखवते. हे बघा, आपण भेंडी फ्राय करून घेतलेली आहे. ही भेंडी फ्राय करून घेतली.
आता आपण भाजी बनवायला स्टार्ट करू. तर आपण आता तेल टाकलं आहे. आता आपण बाकीचं सगळं टाकूया. कढीपत्ता टाकलाय कारण की मला आवडतो. मला पण. आणि जिरं. कोणाकोणाला जिरं आवडतं भेंडीच्या भाजीत मला कमेंट करून सांगा प्लीज. मला आवडतं. जिरं टाकलं. आता आपण टाकूया मिरच्या. आता आपण टाकूया कांदा. आणि माझ्यासोबत माझा पोरगा पण आहे. हाय कर पिलू. हाय. तो पण बघतोय मी कशी बनवते भाजी. मम्मी पण मला तर दिसतच नाही. तू छोटा आहे ना बेटा म्हणून. वाव वाव मम्मी मला तर इथून दिसते या कॅमेरामध्ये. हां. इथून दिसते मला. ही तू कसं फ्राय करतेय. मम्मी मला लागलं इथे. तर थोडा कांदा पण लाल करायला ठेवलाय. कांदा लाल करायला. आता आपण टाकूया ह्याच्यात टोमॅटो. टोमॅटो. हे बघा टमाटर थोडा गळला की आपण ह्याच्यात टाकणार आहे हळद. हळद टाक. जरा जवळ घेते कॅमेरा म्हणजे तुम्हा लोकांना पण दिसेल. आता आपण याच्यात टाकणार आहोत हळद. ही गेली आपली हळद. आणि आता आपण टाकणार आहोत भेंडी. आपण भेंडी वर खाली करून घेऊ.
आपण आता ह्याला स्लो गॅसवर 5 ते 10 मिनटं झाकण लावू आणि मीठ टाकून झाकण लावून ठेवू. कुठे आहे मी? दे, मी देतो. दे, दे. मिरची और कांदा काप. आणि कांदा का सांगतो. मिरची और कांदा का और टोमॅटो का तो किट्टू बन गया. तर आता मी 10 ते 15 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहे, कारण की वाफेने हे झाली पाहिजे. ये काय येतोय? मामी आता मी ब्लॉगिंग करते. तर चला आता आपण बघूया आपली भाजी. ही आपली भाजी रेडी आहे. तर कशी वाटली आपली भाजी? ही आहे आपली भाजी. तर तुम्ही कशी बनवता ही कमेंटमध्ये सांगा, आणि कशी वाटली माझा आजचा ब्लॉग हे पण सांगा, आणि भरपूर सारं सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बाय. संचिता बाय कर. बाय कर. बाय. लाइक करो, लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, बहुत सारा प्यार करो. बहुत सारा प्यार करो. बाय. बाय.